स्वामी समर्थ महाराज। इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि भक्ती असेल तर परमेश्वर दिसतो। तुमच्या सेवेत समर्पण असेल तर सेवा करून घ्यायला गुरुही तितकाच उत्सुक असतो। तो कुठल्याही रूपात येऊन तुमची सेवा स्वीकारतो। फक्त त्याला ओळखण्या इतकी प्रगल्भता तुमच्या भक्तीत असायला हवी आणि ती प्रगल्भता अखंड श्रद्धेतूनच येते। चला रोज पूजा अर्चा, कधी होम हवन, चांगलं चाललंय। कमाई तर खूप होते। आता या गावामध्ये बस्तान बसवायला काही हरकत नाही। फक्त त्या स्वामीला मात्र धडा शिकवायला पाहिजे। महाराज, इथे स्वामी समर्थ कुठे भेटतील? काय काम आहे त्याच्याकडे? हो, कामच आहे, म्हणून आम्ही इतक्या लांबवरून अहमदनगरवरून आलोय। अच्छा, एवढ्या लांबून आलायत, जे नक्कीच महत्वाचं काम असणार। महाराज, आम्ही खूप गरीब आहोत। स्वामींसाठी शिधा सुद्धा विकत घेतलीये। ती शिजवून त्यांना खाऊ घालायची इच्छा आहे। अरे अरे अरे, एवढ्या दारिद्र्यामध्ये कसले भिकेचे डोहाळे लागले तुम्हाला? स्वतःची पोट भरायची सोडून स्वामीची कसली भरताय? एकदा का त्यांना खाऊ घातलं की त्यांची कृपा दृष्टी होईल आमच्यावर आणि आमचं 18 विश्व दारिद्र्य कायमचं संपून जाईल। खूप गरीब आहोत आम्ही। हे बघा, स्वामींसाठी सीधा घेऊन आलोत आम्ही। तो शिजवून स्वामींना खाऊ घालावा अशी खूप इच्छा आहे आमची। अरे पण जर जेवायला घालायचंच आहे तर ते स्वामीलाच कशाला? कारण स्वामी आमचे देव आहेत। कसं समजावून सांगू मी? डोक्यात भुसा भरलाय तुमच्या, भुसा। चला जा, तिकडे सरळ जा। एका वटवृक्ष लागेल, त्याच्या खाली पाऊडलेत ते। निघा। एवढ्या लांबून लांबून लोक येत आहेत स्वामीच्या दर्शनाला। त्या स्वामीला बघायलाच पाहिजे। चढली मेली ती लाकडं पेटवता पेटवता प्राण अगदी कंठाशी आलाय। अहो स्वामी, काय केलं हे? चुलीत पाणी ओतलं, जळलं मेलं लक्षण ते। आता स्वयंपाक कसा करायचा? अहो, हा भात कसा शिजणार? मेलं जीव तोडून स्वयंपाक करायला जावं तर हे असलं काही बाई विचित्र वागणं। असलं लहरीपणाने वागून का छळता हो? सहन तरी किती करायचं हो? हो हो, देव आहात, सिद्धी प्राप्त आहे, लीला करता, सगळं सगळं मान्य आहे। पण पण आम्ही सामान्य माणसं आहोत हो। आम्हाला याचा भुर्दंड सहन करावं लागतं। त्यांचं काय? निस्तरावं लागतं ते आम्हाला। आता हे असं थंड पडलेल्या चुलीवर स्वयंपाक तरी कसा करू? बरं, वेळच्या वेळी तुम्हाला जेवण लागतं, नाहीतर बोलणी आहेतच। आता जेवायची वेळ झाली म्हणजे काय वाढू? माझी हाडं पाहतायत कसे आणखी मख्खासारखे उभे राहिलेत। जणू काही हे त्या गावचे नाहीतच। काय उद्योग करून ठेवलाय तर दिसतोय ना? नको, तुम्ही इथे स्वयंपाकघरात थांबूच नका। जा बघू, बाहेरच्या खोलीत जाऊन बसा, नाहीतर त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसा। अहो जा म्हणते ना। नाही, तुम्ही असे ऐकायचेच नाही। या या बघा, या तुम्हीच बघा। अहो सगळ्या चुलीवर पाणी करून ठेवली, आता ही चूल कशी पेटवणार? अहो कान उघडणी करायची टाकून हात काय जोडताय तुम्ही? येसू, अगं नीट पाहिलंस का?
चूल विझलीये पण भात तर कधीच शिजलाय. अगं वाफा येत आहेत नुसत्या. अहमदनगरहून माझा दामाजी मला भेटायला आलाय. मला जायला हवं. स्वामी समर्थ. स्वामी, मी दामाजी आणि ही माझी बायको तुळसा. वटवृक्षाजवळ गेलो होतो, तिथे कळलं तुम्ही इथे आहात, म्हणून इथे आलो. मग इथे कशाला आलायस? इथे काय भोजन आहे? स्वामी, बऱ्याच दिवसांपासून एक इच्छा आहे, आपणास भोजन करून घालावं, म्हणून पार अहमदनगरवरून इथे आलोय. भोजन? येऊ आम्ही. असं कर, पलीकडच्या धर्मशाळेत स्वयंपाक कर, आम्ही जेवायला येऊ. ठीक आहे स्वामी. स्वामी, भोजनास काय करायचं आपण सांगा. म्हणजे अगदी इच्छा भोजन जेवू घालणारच म्हण की. असं कर, कडबोळी, भजी, खीर आणि गोडाची आमटी इतकंच कर. येऊ आम्ही जेवायला. स्वामी समर्थ. काय रे हरामखोरा, तू काय बघतोयस तिकडे? आज आम्ही तुझ्या घरीच भोजन करणार आहोत. विझलेल्या चुलीवरचा शिजलेला भात खाणार आहोत. चल. तुळसा, तुळसा, झालं सगळं तुझं? हो, सगळं झालं. स्वामींनी सांगितलेला सगळा बेत तयार आहे. आणि प्रत्येक पदार्थ उत्तम जमलाय. असं तुम्हाला कसं ठाऊक? अगं, मगासपासून असा काही सुवास दरवळतोय. स्वामींना सगळं आवडलं म्हणजे झालं. आज इतक्या वर्षाची आपली इच्छा फळाला येते. बरोबर आहे तुझं. एकदा का स्वामींनी आपल्या हातून हा प्रसाद ग्रहण केला की त्यांची कृपादृष्टीच होईल आपल्यावर. आपली परिस्थितीच बदलून जाईल, आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आता इथेच बोलत बसणार आहात का? जा, स्वामींना बोलवून आणा जेवणासाठी. हो, जातोच. स्वामी, काय? स्वामी, मी दामाजी. बोल, कुठे गेलास? नाही स्वामी, तसं नाही. अरे मग कशाला आलायस? स्वामी, तुम्ही भोजनाला येणार होतात ना? स्वयंपाक तयार आहे, जेवायला चालायचं. आता ते जमणार नाही. जा. असं कर, 4 ब्राह्मण गोळा कर, त्यांना ब्राह्मण भोजन घाल. जा. पण स्वामी, तुम्ही आला असतात. मी आहेच, या देहातच नव्हे, या चराचरात मी आहे, तुझ्यात मी आहे. तू जे अन्न मला खायला घालणार आहेस त्या अन्नातही मीच आहे. जे ब्राह्मण येणार त्यातही मी असेन. जा. काय हो, काय झालं? स्वामी मागवून येत आहेत का? नाही, स्वामी येत नाहीयेत. त्यांनी सांगितलं मी येण्यापेक्षा तू 4 ब्राह्मणांना जेवू घाल.
सुरू करा. अजून काही घेणार? चला या. झालं सगळं आवरलंस? हो, सगळं आवरलं. या ना, बसा. अजून काही? मग या, हात धुवून घ्या. ब्राह्मणांची सेवा खूप छान झाली. आता एकदा स्वामी जेवले म्हणजे भरून पावलं. बरं, आपली जी 3 ताटं वाढून ठेवली आहेस ती घे, आपण स्वामींकडे जाऊ आता. नमस्कार. यावं का आम्ही? यावं महाशय. आम्ही बिहार प्रांतातून गया शहरातून आलो. क्षुधा बहुत लागलेली आहे. आम्हाला खावयास अन्न मिळेल का? नाही, नसेल तर आम्ही वापस जातो. नाही नाही, अन्न आहे ना. आपण हातपाय धुवून घ्या आणि भोजनास बसा. जरूर. सुरुवात होऊ दे. अजून अन्न मिळेल का? हो, मिळेल ना. आणते. हा, ठेवा. वा. अजून भोजन मिळेल का? मिळेल. असू दे, असू दे. अजून भोजन मिळेल का खावयास? काही अन्न? शेवटचं ताट घेऊन ये. आणते. वा, भोजन छान झाले. जेवून तृप्त झालो. अन्नदाता सुखी भव. ही भजी प्रसाद म्हणून ठेवा आणि ग्रहण करा.
आता काय करायचं? आता काय, स्वामींचं दर्शन घेऊन हा प्रसाद ग्रहण करूया. चल. अरे वा, असं कसं? मग तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही असंच परत जायचं? तुमच्या घरी एक गोसावी राहायला आलाय आणि त्याने म्हणे लोकांची फसवणूक सुरू केली आहे. त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही इकडनं जाणार नाही. हे पहा, आमचं काम आम्हाला मुकाट्यानं करू द्या. स्वामी आहेत का? स्वामी समर्थ. ये दामाजी, भोजन उत्तम झालं होतं. पोट तुडुंब भरलं आमचं. पण भाज्यांमध्ये मीठ टाकायला विसरलीस तोडसा. काय झालं? स्वामी तुम्हाला कसं? विश्वास बसत नाही आमच्यावर? ती तुमच्याकडची भाजी उघडून खा, मग कळेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी, अक्कलकोट निवास. स्वामी तुम्ही आमच्याकडे वेगळ्या रूपात आला होतात. आम्ही नाही ओळखू शकलो तुम्हाला. क्षमा करा स्वामी, चुकलं आमचं. झालं इथंच. पण यापुढे लक्षात ठेवा, गुरु वचनाचा पक्का असतो. दिलेला शब्द कधीच मोडत नाही. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, काय प्रकार आहे हा? हा माणूस रूप बदलतो. हो, काय बोलताय काय तुम्ही? स्वामींची लीला अगाध आहे. तुम्ही बोलताय याच्यावरती आमचा विश्वास नाही. आमची खात्री पटायला हवी. ए गोसाव्या, दाखव तुझं रूप बदलून, दाखव तुझी किमया. त्या अगोदर एकमेकांच्या बायकांची अदला बदल करून त्यांच्या बरोबर झोपायचं बंद करा. मग या माझी शहानिशा करायला. चला, चालतं इकडून, चालतं. स्वामींना शांत करण्यासाठी आपण स्वामी स्तुती गाऊया. परीक्षा घेणं हे गुरुचं काम आणि परीक्षा देणं हे शिष्याचं. गुरुची परीक्षा घेण्याचा प्रयत्न म्हणजेच आत्मघात.